चला यूट्यूब फॅमिली, आज आपण तूप बनवूया। 6 दिवसाची साई डब्यात आम्ही स्टोअर करून ठेवलेली। नवरात्र चालू आहे, त्यामुळं मला ताक आणि शाबू खायची जाम इच्छा झाली होती। तर आपण थंड असं पाणी घेतलं, त्यामध्ये आम्ही स्टोअर केलेली साई आंबवली चांगली, थोडंसं दही टाकून। आता आम्ही मिक्सरला लावणार आहे। बघा, आता मी मिक्सरला लावते आणि ह्या आपण तूप घरगुती एकदम प्युअर तूप भेटते आपल्याला, बाहेर आणण्याची काहीच गरज नाही, आपण घरी पण काढू शकतो असं। त्यामुळं जेवढं खर्च पण आपला वाचतोय आणि घरगुती ओरिजिनल तूप आपल्याला भेटते। ती राहिलेली ती पण टाकून दिली साई त्यामध्ये। आता मिक्सरला लावूया। बघा इकडं कशी हसते काढत, अशी लोणी येते बघा मिक्सरला लावल्यानंतर थंड पाण्यामध्ये। थंड पाण्यामध्ये टाकल्यानंतर आता आपण हाई पातेलं गॅसवरती ठेवूया। असं कडते बघा, एकदम उकळी फुटते, असं तूप तयार झालेलं दिसन बघा आता तुम्हाला। बघा एकदम गॅसवरती असं थोडंसं हलवायचं, खाली ती राहते। नंतर त्यामध्येही टाकायचं आपण तुळशीची पाने, कारण अशी वास येऊ नये म्हणून, उघरट अशी छान अशी तुपाची वास यावी। आणि बघा आता ह्या चिनी भांड्याची एक भरणी आहे, त्यामध्येच आम्ही तर तूप स्टोअर करून ठेवतो। तुम्ही कशामध्ये ठेवता नक्की कमेंटमध्ये सांगा। बघा, अवघ्या 6 दिवसाची साई, त्याचं आम्हाला एक फुलपात्रभर तूप भेटले। चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय, गुड नाईट।